राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात पावसाचा तुटवडा पाहायला मिळतोय। राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली। त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं। अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजानं संपूर्ण राज्याची चिंता वाढवली। काय आहे नक्की ही बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली आहे। त्यामुळे आता आगामी काळात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। याबाबत सविस्तर माहिती पाहूयात। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी दिली आहे। काही जिल्ह्यांमध्ये ही तूट 50%पेक्षाही अधिक असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाची तूट भरून निघाली होती, मात्र ऑगस्टमध्ये परिस्थिती पुन्हा बदललेली असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत निर्माण झालेली आहे। ऑगस्ट महिन्यात नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक भागात पावसाची स्थिती गंभीर असल्याचं हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी सांगितलं। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यानं या भागातील शेतीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसलाय। त्यामुळे थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। काही भागात पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्यानं शेतीची अवस्था वाईट आहे। पावसाचं प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल अशी अनुकूल हवामान परिस्थिती दिसत नसल्याचंही SD सानप यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता आगामी काळात राज्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा सध्या हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।